नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार या विषयांवरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर राजेंद्र साठे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टरांची सुरुवातीला थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर राजेंद्र साठे हे पुण्याचे प्रसिद्ध कामसमस्या तज्ञ आहेत. 1982 पासून डॉक्टर राजेंद्र साठे हे वैद्यकीय व्यवसायात आहेत. 1988 पासून अनेक कार्यशाळांमध्ये उपस्थित राहून त्यांनी सेक्सॉलॉजी या शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलं. 1996 मध्ये त्यांनी CSEPIची राष्ट्रीय परिषद पुण्यात आयोजित केली होती. त्यांच्या मॅरी या संस्थेनं या क्षेत्रात 1996 पासून लैंगिक शिक्षण करणं, सेक्सबद्दल संशोधन करणं, पुस्तकं प्रकाशित करणं असं कार्य सुरू ठेवलंय. 1996 मध्ये कामतंत्र, प्रेमतंत्र हे इंग्रजी पुस्तक, 2006 मध्ये कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार, तर 2010 मध्ये हस्तमैथुनाबद्दलचं हितगुज ही पुस्तकं प्रकाशित झाली. तर 2013 मध्ये अमेरिकन असोसिएशन ऑफ सेक्स एज्युकेटर्स, काउन्सिलर्स अँड थेरपिस्ट या संघटनेच्या कॉन्फरन्समध्ये रोल ऑफ न्यूरो ट्रान्समिटर्स इन तंत्र सेक्स या विषयावरती डॉक्टर साठे यांनी वर्कशॉप घेतलं होतं. अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी कामसमस्या येत असतात. अशावेळी सेक्सॉलॉजिस्ट किंवा कामसमस्या तज्ञ डॉक्टरकडे जाण्याबद्दल कोणतीही भीती न बाळगता जर वेळेवर सल्ला घेतला तर बऱ्याच समस्या सुटू शकतात. आणि त्याच अनुषंगानं आज आपण कामसमस्या, समुपदेशन आणि औषधोपचार या विषयावर डॉक्टर राजेंद्र साठे यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. चर्चेला आम्ही सुरुवात करतोय. मात्र आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. आम्ही चर्चेला सुरुवात करतोय. डॉक्टर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की या विषयाकडे वळण्याची मुख्य कारणं काय आहेत? 1982 साली जेव्हा मी डॉक्टर झालो त्यानंतर मी माझ्या वडिलांना त्यांच्या फॅमिली प्रॅक्टिसमध्ये मदत करायला सुरुवात केली. त्याच सुमारास म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्षांनी माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या पेशंट्सना नियमितपणे जसे आजार नेहमीचे असतात ते बघायला मी लागलो. आता माझा स्वभाव माझ्या वडिलांपेक्षा थोडा भिन्न आहे. माझ्या वडिलांना फक्त पेशंटला तपासून पटकन औषध द्यायची सवय आहे, पण मला पेशंटशी बोलायला आवडतं आणि बोलून त्यांच्या जवळ त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या मनातले दुःख समजून घ्यायला आवडतं. तर अशा प्रकारे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारले त्यावेळेला काही पेशंट्समध्ये हे कामसमस्येचे प्रॉब्लेम होते आणि ते प्रॉब्लेम सोडवायसाठी म्हणून मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, कोणाकोणाला विचारलं. त्यावेळेला पुण्यामध्ये कोणीच नव्हतं ह्या क्षेत्रात काम करणारं. एक डॉक्टर होते, ते पण डॉक्टर साठेच आहेत, ते ज्येष्ठ आहेत खूप आता, पण त्यांनी थोडंसं मला मार्गदर्शन केलं. आणि त्याच सुमारास डॉक्टर वत्स मुंबईला त्यांच्या असोसिएशन CSEPI मध्ये शिक्षण देत होते डॉक्टर्सना. तर त्यांना मी जॉईन झालो आणि त्यांच्याकडून प्राथमिक मार्गदर्शन घेतलं. ते मार्गदर्शन घेतल्यानंतर मग मी ह्या क्षेत्राकडे जास्त वळलो आणि माझ्याकडे येणाऱ्या पेशंटशी बोलून त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन त्याच्यातून त्यांना मदत करायला सुरुवात केली. अशा प्रकारे पहिले 2 किंवा 3 पेशंट्स जेव्हा मला यशस्वीरित्या त्यांचे सगळ्या समस्या सोडवता आल्या. आजच्या विषयात समुपदेशन या शब्दावरती जोर दिला गेला आहे, तर नेमकं कामसमस्या सोडवण्यात याचं समुपदेशनाचं महत्व काय हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. त्यावेळी प्रेक्षकांचा फोन आलेला आहे आपल्याला. आपण प्रश्न जाणून घेऊयात. आपल्याला सचिन प्रश्न विचारतायत खामगावहून. सचिन, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार सर, सचिन बोलतोय खामगाववरनं. सर, माझा एक प्रश्न होता की जे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी ज्या टॅब्लेट्स मिळतात एक काउंटरवरती, तर त्या सेफ आहेत की अनसेफ आहेत काउंटरला? ठीक. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन करता ज्या टॅब्लेट्स असतात त्या टॅब्लेट्स बाजारात ज्या मिळतात त्याच्यात सेफ्टीबद्दल म्हणजे अशा ओव्हर द काउंटर जाऊन घेण्यात मी तर कुठलीच औषधं तुम्हाला सांगेन की कधी ओव्हर द काउंटर घेऊ नये. तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावं. आणि त्या ज्या गोष्टी आहेत प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या, त्या टॅब्लेट्सनी तुम्ही किती दिवस कंट्रोल करणार हा नेहमी मला प्रश्न असतो की तुम्ही आयुष्यभर गोळ्या घेणार आहात का? तर समुपदेशन आणि गोळ्या हे जर डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन आणि गोळ्या आणि समुपदेशन असं जर दोन्ही घेतलं तर हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सोडवता येतो काही महिन्याच्या काळात. तर तसं करून उपाय करणं जास्त सोपं आहे. ओव्हर द काउंटर कोणीही औषधं घ्यावी असं मला वाटत नाही. म्हणून ओव्हर द काउंटर तुम्ही घेऊ नका. तुम्ही एखाद्या डॉक्टरला भेटा, त्याच्याकडून नीट समुपदेशन घ्या. समुपदेशनमध्ये काय असतं की तुम्ही कुठे चुकताय आणि कशामुळे हा तुम्हाला प्रॉब्लेम येतोय
हे पहिलं जाणून घेतलं जातं आणि ते एकदा जाणून घेतलं गेलं की मग तुम्हाला त्याप्रमाणे काही बिहेवियरल थेरपीज असतात, काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात. ते एक्सरसाइजेस दिले की हा प्रॉब्लेम तुमचा कायमस्वरूपी जातो आणि तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून एकदा मुक्त आलात की मग आयुष्यभर तुम्ही अतिशय कॉन्फिडेंटली तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करू शकता. खरं, यासाठीच कदाचित आजच्या विषयामध्ये समुपदेशन या शब्दावरती जोर दिला गेला. बरोबर. डॉक्टर, या कामसमस्या सोडवताना जसं तुम्ही म्हणालात की एक तज्ज्ञ डॉक्टर हवेतच, पण त्याचबरोबर असे अनेक पेशंट्स असतात किंवा अनेक व्यक्ती अशा असतात की त्यांना हे कळत नसतं की नेमकं समुपदेशन कोणाकडनं घ्यावं, विश्वास कोणावर ठेवा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. अगदी बरोबर आहे. कारण ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे तसे डॉक्टर्स थोडेच आहेत, पण ज्या डॉक्टरकडे तुम्ही जाताय तो ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलतो, ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतो, किती सखोलपणे जाऊन प्रश्न विचारतो, हा मुद्दा महत्वाचा आहे. काही वेळेला काही डॉक्टर्स एखादा पेशंट आला की सरळ सरळ त्याच्याकडून तपासण्याच करून घेतात, मग त्याच्यानंतर हे औषध घ्या आणि तुम्ही बरे व्हाल असं सांगतात. तर हे करणं सोपं, एक कमी वेळ लागतो आणि पटकन नवीन पेशंट बघता येतो. पण त्याच्याशिवाय जर तुम्ही दीर्घाचा विचार केला तर समुपदेशनामध्ये तुमचं कुठे चुकतं, वागण्यात चुकतं का, तुमच्या जोडीदाराकडून चुकतं की तुम्ही इतके दिवस जे काय केलंय त्याच्यात काही चुका झाल्यात का, तर त्या बिहेवियरल एरर्स ज्या आहेत त्या रेक्टिफाय करण्यासाठी तुमच्या मनावर एक सर्जरी होते समुपदेशनामध्ये. आणि ती मनावरची जी सर्जरी आहे ती करणं तसं कठीण असतं आणि म्हणून वेळ खाऊ असतं, कठीण असतं. कारण या इथे आम्ही नुसता मार्ग दाखवतो पेशंटला आणि त्या मार्गावरून पेशंटनी चालायचं की नाही हा शेवटी दुसरी गोष्ट आली. त्यामुळे समुपदेशन हा भाग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन काय किंवा कुठली दुसरी कामसमस्या असेल तरी सुद्धा तिथे समुपदेशनाचा भाग महत्वाचा आहे. कितीतरी वेळा गोळ्या घेऊन लोक माझ्याकडे येतात की मी ही गोळी घेतली, मी ती गोळी घेतली, मी नावं आत्ता घेत नाही, पण अशा प्रकारच्या गोळ्या घेऊन फेल झालेले लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मला कळतं की त्यांना नुसतं गोळ्या घेऊन फायदा होणार नाहीये. जसं मी त्यांना समजावून सांगतो की तुम्ही गोळी घेऊन गाडी चालवायला शिकाल का किंवा मोटरसायकल चालवू शकाल का, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणतरी शिकवणारा व्यक्ती हवा. आज आमच्या क्षेत्रात हे काम करणारे जे लोक आहेत, CCPIचे मेंबर्स किंवा आम्ही सगळेजण, आम्ही समुपदेशन करून जो पेशंट बरा करू शकतो तो खात्रीने सांगू शकतो की कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. खरं. आपल्याला आणखीन एक फोन होतोय, आपण घेऊयात. आपल्याला डॉक्टर चैतन्य कदम बदलापूरून प्रश्न विचारतात, आपण प्रश्न जाणून घेऊया. डॉक्टर बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा, मी डॉक्टर चैतन्य बदलापुरातून बोलतोय. मी बेसिकली फिजिओथेरपिस्ट आहे, पण बऱ्याचदा काय होतं आमच्याकडे प्रश्न विचारतात लोक किंवा काही लोक वेगवेगळे पुस्तकं किंवा चित्र बघून की आसनं वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना काउन्सिलिंग करताना आपण त्यांना कसं समजवायचं की नेमकं आयडियल सेक्स म्हणजे काय आणि इंटरफोर्स म्हणजे नेमकं काय, या बाबतीत थोडंसं डिटेल सांगितलं तर बरोबर. ठीक. ज्या वेळेला लोक अशा विशेष पोजेस किंवा विशेष योगासनं करून फायदा होईल का नाही याच्याबद्दल विचारतात, त्यावेळेला योगासनामधली काही जी मुद्रा आहेत किंवा काही बंद आहेत हे समजावून सांगायला हरकत नाही, पण ते करताना त्या व्यक्तीला त्या गोष्टी करता येतील की नाही, त्याची तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे की नाही हे बघावं लागतं. आणि ती फ्लेक्झिबिलिटी आल्यानंतर मगच त्याला तशा प्रकारचे आसनं किंवा त्या प्रकारचे वेगवेगळ्या ज्या मुद्रा वगैरे आहेत, अश्विनी मुद्रा वगैरे, हे जे काय आसनं दिलेली आहेत आपल्या योगासनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. डेफिनेटली काही मसल्स जे आहेत ते आपले वापरले जात नाहीत कधीही एरवी, आणि ते न वापरले गेल्यामुळे त्याचं फंक्शन कमी होतं. आता योगासनामधले काही जे आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस आहेत काही मसल्सचे, ते मसल्स डेफिनेटली फायदा करून देतात. तर ते प्रत्येक माणसाची व्यक्ती तशी, प्रकृती जशी असते तसं आपल्याला ते समजून घ्यावं लागतं आणि मगच आपण तशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो. तर आता खूप स्थूल माणूस आहे ज्याला हृदयरोग आहे किंवा ज्याला अस्थमा आहे, त्यांना आम्हाला काही वेळेला असे आसनं द्यावी लागतात की जिथे त्यांच्या प्रेशर येणार नाही शरीरावर वगैरे, अशा प्रकारचं. तर जसा पेशंट असेल, जशी प्रकृती असेल त्यानुसार हा सल्ला बदलू शकतो. डॉक्टर, खरं तर हा विषय जसं तुम्ही म्हणलात की तुम्हाला पेशंटच्या थोडंसं त्यांच्या मनातलं जाणून घ्यायची इच्छा होती आणि त्यामुळेच तुम्ही या विषयाकडे वळलात. तुम्ही काही पुस्तकं लिहिली आहेत त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल? 1995 साली मी जेव्हा 94 मध्ये आम्ही कॉन्फरन्स अटेंड केली दिल्लीला, आणि तिथून येता येता मी खजुरावला गेलो. तर खजुरावला गेल्यानंतर तिथे मला काहीतरी एक दिव्य शक्ती असल्यासारखी एक भावना आली, आणि तिथून घरी आल्यानंतर साधारणपणे 4 ते 6 महिन्यामध्ये मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं.
त्या पुस्तकाचं नाव ते इंग्रजीत होतं. त्या पुस्तकाचं नाव कामतंत्र प्रेमतंत्र असं ठेवलं. तो एक ग्रंथासारखं पुस्तक आहे असं मला वाटतं. साधारणपणे 250 पानी पुस्तक आहे ते. आता ते 96 साली पब्लिश झालं, त्यानंतर मी प्रिंट नाही केलेलं. पण त्यानंतर 2006 मध्ये मी कामसमस्या समुपदेशन व औषधोपचार हे पुस्तक लिहिलं. तर हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये मी मुद्दामहून सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं पुस्तक असल्यामुळे त्यांना ओळख करून दिली की कामसमस्या कुठल्या असतात, काय असतात आणि त्या कशा जाणून घ्यायच्या. कारण माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये कित्येक वेळेला आपल्याला समस्या आहे की नाही हा पण पहिला प्रश्न असतो. कित्येक वेळेला मी बरोबर डॉक्टरकडे आलोय का इथपासून प्रश्न विचारतात की मी बरोबर ठिकाणी आलोय का, तुम्हाला मी हे प्रश्न विचारतोय बरोबर आहे का. आणि मग साधारण समस्या कुठल्या, किंवा मग ही मला अगदी जगावेगळीच समस्या आलेली आहे, म्हणजे मी एकटाच आहे जगामध्ये की मला ही अशी समस्या आलेली आहे, अशा प्रकारच्या भावना घेऊन येणारे असतात. तर हे माझं पुस्तक मी लिहिल्यानंतर मग हे जे आता तुम्ही बघताय माझ्या स्क्रीनवर ते म्हणजे माझं पहिलं पुस्तक कामतंत्र प्रेमतंत्र. आणि हे पुस्तक लिहिताना मी जवळजवळ पहाटे 3-4 ला उठायचो आणि 6-7 पर्यंत ते पुस्तक लिहायचो. अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यात मी हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 2010 साली हस्तमैथुनाबद्दलचे हितगुज हे एक पुस्तक लिहिलं. तर ते पुस्तक लिहिण्यामागे सुद्धा अशीच एक भावना होती की ह्या विषयी लोकांच्या मनामध्ये इतक्या भयगंड न्यूनगंड भरलेले आहेत की ह्याच्याविषयी एक बॅलन्स्ड व्ह्यू कोणीच देत नाही. म्हणजे कित्येक डॉक्टर्स असं म्हणतात की तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तसं पण नाहीये. तर माझा जो बॅलन्स्ड व्ह्यू आहे तो मी ह्या पुस्तकात क्लिअर केलेला आहे आणि यांनी फायदे पण होतात, तोटे पण होतात, असा माझा एक व्ह्यू पॉइंट आहे. तर त्याच्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं. आणि कित्येक वेळेला मी हे पुस्तक जे पेशंट्सना वाचायला देतो ते दिल्यानंतर पेशंट म्हणतात की आता माझा प्रॉब्लेम सुटला. इतकं ते पुस्तक इफेक्टिव्हली जातं. अतिशय छोटंसं पुस्तक आहे, बेली 70-80 पानं असतील, पण त्याच्यातून मला जे म्हणायचं आहे ते त्याच्यात मी हस्तमैथुनाबद्दलचा इतिहास दिलाय पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये त्याच्याबद्दलचं शास्त्र दिलंय आणि तिसऱ्या भागामध्ये गीतेचा आधार घेऊन हस्तमैथुनाबद्दल सगळ्या गोष्टींचा उहापोह केलाय. आणखीन आपल्याला बोलायचं म्हणजे प्रश्न येतो प्रेक्षकांचा, तो आधी आपण घेऊयात. मोहिनी जगताप आपल्याशी बोलतायत, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. मोहिनी, आपला प्रश्न विचारा. हा, मला डॉक्टरांचा सल्ला होता घ्यायचा होता. हॅलो, बोला बोला. हॅलो, आवाज येत नाही. मोहिनी बोला. हॅलो हॅलो मोहिनी तुम्ही बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो. काही कारणास्तव त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. डॉक्टर, जसं आता तुम्ही सांगितलं की गैरसमज किंवा एक भयगंड न्यूनगंड असतात. खरं तर आज लग्न मोडण्याचं प्रमाणही आपण बघतो समाजामध्ये खूप वाढलेलं दिसतं. तर अशा वेळेला विवाहपूर्व किंवा विवाहानंतर समुपदेशन घेतलं तर किती फायदा होऊ शकतो? हो, सध्या आता माझी जी इन्स्टिट्यूट आहे मॅरी, ह्या इन्स्टिट्यूट तर्फे मी कितीतरी लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही आज पत्रिका जमवण्यासाठी तुम्ही जाता ज्योतिषाकडे आणि तितके गुण जमतात तितके गुण जमतात असं या ज्योतिष शास्त्र जरी ते म्हटलंय तरी अजून ते अनप्रूव्हन आहे. तर दाभोळकरांच्या याच्यावरूनच आपल्याला कळलं. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आज आमच्या सारखे काउन्सिलर जे आहेत किंवा समुपदेशक जे आहेत हे कुठल्याही बाजूनी म्हणजे कोणाची बाजू न घेता जर एखादं नवविवाहित किंवा विवाह इच्छुक जोडपं आमच्याकडे आलं तर आम्ही त्यांना विशिष्ट प्रश्न विचारून त्यांच्या दोघांची मनाची आणि शरीराची जुळवणूक होऊ शकते की नाही एवढा मी डेफिनेटली सांगू शकतो. आणि त्या गोष्टी जर का नीट समजावून सांगितल्या गेल्या आणि त्या जर का नीट कळल्या तर त्या जोडप्यामध्ये पुढे होणारी भांडणं ह्याच्याबद्दलची, सेक्सबद्दलची किंवा मानसिकतेबद्दलची, जिथे एकमेकांचे नातेसंबंध महत्वाचे असते, ती टाळण्यात मदत होऊ शकतो. आता माझ्याकडे येणारे काही काही जे पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये मी एक जो ही आता जी तुम्हाला स्लाइड दाखवणार आहे त्यामध्ये स्लीपिंग विथ द एनिमी किंवा दरार नावाचा जो सिनेमा होता त्यामध्ये ज्या प्रकारचे जोडीदार मिळू शकतात याबद्दल मी थोडंसं इथे सगळी जे क्वालिटीज किंवा जे सगळे गुणधर्म मी इथे मेन्शन केले ते सगळ्यांनी बघून घ्यावे. ते काय मी इथे बोलण्याची गरज नाहीये. पण ह्या सिनेमामध्ये तो जो किंवा ती व्यक्ती जी होती ती इतकी हायपर पॉझिटिव्ह असते आपल्या जोडीदाराबद्दल की त्या जोडीदाराला त्याचा त्रास होतो खूप. कुठेही जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, आपल्या नातेवाईकांशी बोलायचं नाही,
तुझा ईमेलचा पासवर्ड मला दे, फेसबुकचा पासवर्ड दे, तुझ्या फेसबुकवर ही कमेंट आली, तुझ्या ह्याच्याबद्दल हे काय ते, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा सारखे सारखे आपल्या जोडीदाराकडून येऊ शकतात तेव्हा मग त्या व्यक्तीला जरी एक तिच्यावर विश्वास असला तरी मग त्याचा वीट यायला लागतो आणि मग तो वीट आल्यानंतर मग भांडणाला सुरुवात होते. तर हे जो हव्यासीपणा जो असू शकतो आपल्या जोडीदाराबद्दल तो आजकाल ठेवून चालत नाही आणि तो हव्यासीपणा जर कमी झाला या त्याच्याबद्दल जर लग्नाच्या आधी मुलाला समुपदेशन करता आलं की बाय असं असं करू नकोस, या अशा प्रकारचं तुझ्या वागण्याने तुझ्यामध्ये आणि तुझ्या बायकोमध्ये दरी निर्माण होईल. किंवा कधी कधी काही मुलं व्हर्जिनिटी बद्दल खूप हे असतात, मग त्यांची मानसिकता काय आहे ही जर आम्ही जाणून घेतली तर आम्हाला त्या दोघांनाही इंडिकेशन देता येतं की तुम्ही लग्न करू शकता की नाही. काही मुलं अशी असतात की त्यांना सेक्स बद्दल इंटरेस्ट नसतो किंवा काही मुलं असतात की त्यांना सेक्स बद्दल खूप जास्त इंटरेस्ट असतो. मग त्यांची जोडीदार कशी आहे किंवा तिला त्याच्याबद्दल कितपत गोडी आहे किंवा कितपत त्याच्याबद्दल हव्यास आहे किंवा नाहीये याच्यावरून त्यांची जोडी जमू शकेल की नाही. जसं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये शुक्राची दशा म्हणतात, तर ते आम्ही ऍक्च्युअली प्रश्न विचारून सुद्धा काढू शकतो माहिती. आणि इथे आम्ही अनबायस्ड सल्ला देतो आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रश्न विचारल्यामुळे, म्हणजे जसं माझ्याकडे एखाद्या पेशंटला सर्दी खोकला ताप अशा प्रकारे जसे माझ्याकडे प्रश्न विचारले जातात तसंच सेक्स बद्दल अतिशय सायंटिफिक भाषेत समोरच्या व्यक्तीला अजिबात न लाजवता किंवा तिला कुठल्याही प्रकारच्या मानसिक क्लेश होऊ न देता असे प्रश्न विचारून मग त्यांना बोलतं करून आम्ही त्यांच्याकडून माहिती करून देतो आणि मग त्यांना मग तशी माहिती पुरवली जाते की तुमचं जमेल की नाही जमेल किंवा जमणार नसेल तर हे मुद्दे तुम्हाला टाळायला हवेत, हे टाळायची तुमची तयारी आहे का. डॉक्टर, जसं आपण आता बोलत होतो की जर का विवाह आधीच काही समस्या किंवा एकमेकांबद्दलचे गैरसमज जर आधीच सांगितले तर पुढच्या समस्या आपण किंवा पुढचे त्रास आपण टाळू शकतो. तुम्ही इतकी वर्ष खरं तर प्रॅक्टिस करताय, नवविवाहित दाम्पत्यांमध्ये साधारण काय समस्या असतात याबद्दल काय सांगाल. आता विवाहपूर्व समुपदेशन जर घेतलेलं नसेल आणि विवाहानंतर जर एखादं जोडपं आलं की आम्हाला समस्या आहे तर त्यांच्या दोघांच्याही वेगवेगळे इंटरव्ह्यूज घेतले जातात, एकत्रितपणे प्रश्न विचारले जातात. त्याप्रमाणे आम्हाला कळू शकतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम पुरुषामध्ये आहे का स्त्रीमध्ये आहे. आजकाल एक अशी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सेक्स बद्दलचा जो नकारात्मक विचार आहे किंवा आपल्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये जे सेक्स एज्युकेशन होतं ते फक्त HIV आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस आणि रेप्स हे प्रिव्हेंट होण्यासाठी होतं, पण त्याच्यातून सकारात्मक सेक्स काय असायला पाहिजे ह्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तर कित्येक वेळेला ह्याच्याबद्दल भीती बाळगणाऱ्या जोडप्यांमध्ये बायकांच्या हिची भीती जास्त असते आणि कित्येक वेळेला सेक्स जमतच नाही असं होतं की ज्याला आम्ही अनकन्झ्युमेटेड मॅरेज असं म्हणतो. म्हणजे लग्नानंतर 5, 10, 15, 15 वर्षापर्यंतची जोडपी पाहिलेत मी की जिथे त्यांच्यात सेक्स झालेलं नाहीये. आणि अशा वेळेला मग त्यांना कळत नाही की हा प्रॉब्लेम कशामुळे आलाय. कित्येक वेळेला मुलीला वाटतं की मुलगा नपुसक आहे आणि मुलाला स्वतःवर दोष घेतला पण जातो. कित्येक वेळेला मुलाला चुकीचा सल्ला दिला जातो की कधी कधी एखाद्या मुलीला जर PCOD नावाचा रोग जो आहे असू शकतो त्याच्यामुळे मूल होत नाही. तर माझ्याकडे एक असं जोडपं आलं होतं की जिथे त्या मुलाला ह्याच्याबद्दल कळल्यावर त्यांनी डिरेक्ट डिव्होर्ससाठी हे केलं, पण ऍक्च्युअली त्यांच्यात शरीर संबंध तर येत होते. आता हा तिचा जो रोग होता ह्याच्यामुळे तिला मूल होणार नाही म्हणून हा त्याला चुकीचा सल्ला देण्यात आला. पण सेक्स न होणं हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये ईस्ट एशियन आणि म्हणजे सगळा अरब कॉन्टिनेंट आहे तो आणि भारत आणि पाकिस्तान बांगलादेश ह्या एरियातूनच सगळ्यात जास्त हे प्रॉब्लेम्स आहेत असं माझ्या आता मी अमेरिकेला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथले मला काउन्सिलर्स भेटले. तर तिथे इकडून इंडियाहून लग्न होऊन गेलेल्या मुली ज्या आहेत त्यांच्यात सुद्धा हे प्रॉब्लेम त्यांना दिसून आले. तेव्हा ते मला म्हणत होते की तुमच्या एवढ्या मुलींना काय प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्याबद्दल तुमच्याकडे नकारात्मक भूमिका आहे. आता 1100 सालापर्यंत म्हणजे 700-800 वर्षापूर्वीपर्यंत भारतामध्ये सेक्स बद्दल सकारात्मक भूमिका होती, पण आपल्यावर ह्या ज्या पहिल्या स्वाऱ्या झाल्या पहिले मुघलांची मग इंग्रजांची त्याच्यामुळे त्यांचे जे वेगवेगळे विचार आहेत ते आपल्याला लादले गेले आणि आपण आता आपली सेक्स बद्दलची भावना जी आहे ही आपण आता जुन्या पद्धतीने राहिलोय. बरोबर, पण पाश्चिमात्य देश पुढे गेलेले. सर, एक प्रश्न येतो आपण घेऊयात आपल्याला. सर, माझा प्रश्न असा आहे, माझं वय 22 वर्ष आहे आणि मी शिक्षण करतो, तर मी सर दररोज हस्तमैथून करतो, तर त्याच्यामुळे माझ्या शरीरावर काही परिणाम होईल का? ठीक, उत्तर घेऊया.
हे हस्तमैथून करणं हे जर आपण एखादी शरीराची भूक आहे असं जर समजलं तर हस्तमैथून आपल्या शरीराला जेवढं निभेल तेवढं करणं हे गरजेचं आहे. आता काही लोक हस्तमैथून करतात ते टेन्शन कमी करायला करतात, झोप येत नाही म्हणून करतात, तर हा त्याचा दुरुपयोग झाला. प्रत्येक गोष्ट, आता जेवण करणं ही जशी गोष्ट आहे, ही तुम्ही जर दिवसातून 2दा जेवलात तर त्यांनी काय अपाय होत नाही, पण दिवसातून तुम्ही 10 वेळा भरपेट खायला लागलात तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार ना. तुम्हाला तुमचं वजन वाढेल, मग डायबिटीस होईल, ब्लड प्रेशर वाढेल आणि इतर रोग पण होऊ शकतात. तसंच हस्तमैथून अतिरेकी केल्यामुळे सेक्शुअल बर्नआउट सिंड्रोम होण्याची एक शक्यता असते. त्याबद्दलचा सुद्धा सिद्धांत आणि मी निबंध जो आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये 2007 साली पब्लिश केला आणि माझा जो पहिला रिसर्च होता त्याच्याबद्दल सुद्धा जो मी आर्काइव्ह्ज ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 2001 मध्ये पब्लिश केला. तर ह्या दोन्ही रिसर्चेसमध्ये माझा एन्डॉर्फिन्स म्हणून जे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत त्याच्याबद्दल मी विशेष अभ्यास करून असं माझ्या लक्षात आलं की हस्तमैथून अतिरेकी केल्यानंतर एन्डॉर्फिन्सची मात्रा जर आपल्या शरीरामध्ये वाढली तर सेक्सबद्दलच्या भावना थोड्या कमी होण्याची शक्यता आहे की काय, याच्याबद्दल माझा एक तो सिद्धांत आहे आणि त्याबद्दल मी सध्या आता रिसर्च करतोय आणि त्याच्याबद्दल आता रिसर्च जसं पुढे जाईल तसं मला सांगता येईल. पण रोज करणं हे प्रत्येकाला, व्यक्ती जसं मी म्हणलं होतं आधी तसंच की व्यक्ती तशी प्रवृत्ती, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जेवढं झेपेल तेवढं करावं. जर त्रास होत असेल तर डेफिनेटली तुम्ही सल्ला घ्यायला हवा, कारण तुमचं मन जर सारखं त्याच्याकडे वळत असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या मनाला काहीतरी त्रास देतंय ज्याच्यासाठी तुम्ही ते रिलीफ करण्यासाठी म्हणून वापरताय, तर ॲज अ रिलीफ मेथड म्हणून ते वापरू नये असं माझं म्हणणं आहे. खरं आहे. खरं तर डॉक्टर, हा विषय एवढा मोठा आहे आणि चर्चा करायला आणखीन खूप सारे मुद्दे आहेत, पण आपल्याकडे वेळ संपलेला आहे. पण या विषयाबद्दल तुम्ही इतक्या कमी वेळेत इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी मात्र आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.